नमस्कार. 11 एप्रिल, 16 एप्रिल आणि 22 एप्रिलला महाराष्ट्र राज्यातील शाळांची पटपडताळणी होणार आहे आणि त्या संदर्भाने नेमकं आपल्याला काय करायचं आहे हे मी आपणास या व्हिडिओमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने सांगणार आहे. शाळांची पटपडताळणी कशी करायची याबाबत आपणास सविस्तर माहिती असल्यामुळे ती बाब मी या ठिकाणी विशद करणार नाही, परंतु प्रत्यक्षात जेव्हा आपली पटपडताळणी होईल त्यानंतर ऑनलाईन प्रक्रियेमध्ये आपल्याला त्याची नोंद करायची आहे आणि ही नोंद कशी करायची ते मी आपणास सांगतो आहे. आपण एखादं ब्राउझर ओपन करा आणि त्या ठिकाणी education.maharashtra.gov.in या वेबसाईटला जा. आपल्या समोर अशा पद्धतीची एक स्क्रीन पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी आपल्याला सरळ प्रणालीचे सर्व पोर्टल पाहता येतील. विभागीय लिंक मध्ये सरळ प्रणालीचे सर्व पोर्टल आपल्याला पाहायला मिळतील. यामधलं विद्यार्थी पोर्टल यावर क्लिक करायचं आहे. सरळ प्रणालीच्या स्टुडंट पोर्टल मध्ये आपण 4 वेगवेगळ्या लॉगिन वर एंट्री करू शकतो. 4 वेगवेगळ्या लॉगिन साठी हे पोर्टल ओपन आहे. HM लॉगिन साठी, केंद्र प्रमुख यांच्या लॉगिन साठी, गट शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन साठी आणि त्याचबरोबर एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी या चौघांसाठी या पोर्टलवर काही आयडी आणि पासवर्ड दिलेले आहेत. त्यांचा उपयोग करून आपण या पोर्टलला लॉग इन करू शकतो. ज्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष भेट देणार आहात त्या ठिकाणी जर ही सुविधा उपलब्ध असेल तर आपण त्या ठिकाणी सुद्धा या पटपडताळणीची ऑनलाईन नोंदणी करू शकता. इन केस आपण ज्या ठिकाणी आहात, ज्या लोकेशनला आहात त्या लोकेशन प्रमाणे आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शाळेच्या लॉगिन वरून किंवा केंद्र प्रमुख यांच्या लॉगिन वरून किंवा गट शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन वरून किंवा एज्युकेशन ऑफिसर यांच्या लॉगिन वरून ही पटपडताळणीची माहिती अपलोड करता येणार आहे. मी एज्युकेशन ऑफिसर यांचंच लॉगिन ओपन करतो आहे. लॉगिन आयडी, पासवर्ड, कॅप्चा एंटर करून लॉगिन करतो आहे. लॉगिन वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा एक पेज येईल. याला आपल्याला क्लोज करायचा आहे. डाव्या साईडला सेकंड नंबरची अटेंडन्स टॅब पाहायला मिळेल. त्याखाली मार्क स्टुडंट अटेंडन्स वर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर स्टेप 1 पाहायला मिळेल, ज्यामध्ये व्हिजिटिंग ऑफिसर डिटेल्स लिहिलेला आहे. ज्या शाळेला आपण भेट दिलेली आहे त्या शाळेचा युडायस कोड आपल्याला एंटर करायचा आहे. युडायस कोड एंटर केल्यानंतर शाळेचं नाव ऑटोमॅटिक खाली येईल. त्याच्यानंतर आपल्याला आपलं डेझिग्नेशन सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी वेगवेगळे डेझिग्नेशन दिलेले आहेत आणि जे डेझिग्नेशन या ठिकाणी असतील त्या पद्धतीचं डेझिग्नेशन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर जर एखादं डेझिग्नेशन सापडत नसेल तर आपण अदर वर क्लिक करू शकता किंवा समजा मी एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी घेतलं तर या ठिकाणी आपल्याला आपलं नाव नमूद करायचं आहे. ज्या दिवशी आपण भेट दिलेली आहे तो दिवस या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि जर आपल्याला काही रिमार्क लिहायचा असेल तर आपण रिमार्क या ठिकाणी नोंदवू शकता आणि सेव्ह अँड कंटिन्यू वर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपली जी माहिती आहे ती माहिती सेव्ह होईल. ओके वर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर स्टेप 2 येईल, ज्या ठिकाणी आपल्याला अकॅडमिक इयर दिलेलं असेल आणि या शाळेमध्ये जेवढे काही वर्ग असतील ते सर्व वर्ग या ठिकाणी पॉपअप होतील. या शाळेमध्ये 5 वर्ग असल्यामुळे 1, 2, 3, 4, 5 असे वर्ग आलेले आहेत. एक वर्ग सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर डिव्हिजन सिलेक्ट करायचा आहे. स्ट्रीम सिलेक्ट करण्याची गरज नाही. लोड स्टुडंट्स वर क्लिक करायचं आहे. त्या शाळेमध्ये पहिल्या वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी असतील ते विद्यार्थी आपल्या समोर येतील. यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांच्या समोर प्रेझेंट लिहिलेलं आहे. जर सर्व विद्यार्थी प्रेझेंट असतील तर आपल्याला सबमिट अटेंडन्स वर क्लिक करायचं आहे आणि एखादा विद्यार्थी जर अब्सेंट असेल तर त्याला अब्सेंट दाखवून सबमिट अटेंडन्स वर क्लिक करायचं आहे. इथे सर्वच विद्यार्थी प्रेझेंट असल्यामुळे मी प्रेझेंट दाखवलेला आहे. सबमिट अटेंडन्स वर क्लिक केल्यानंतर ही माहिती सेव्ह होईल. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा वर्ग परत एकदा घ्यायचा आहे. परत एकदा डिव्हिजन सिलेक्ट करायची आहे
आणि त्यानंतर लोड स्टुडंट्स वर क्लिक करायचं आहे. दुसऱ्या वर्गाचे सर्व विद्यार्थी आपल्या समोर येतील. हे सर्व विद्यार्थी प्रेझेंट आहेत की अब्सेंट आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. इथे सर्वच विद्यार्थी प्रेझेंट दाखवलेले आहेत, परंतु जर एखादा विद्यार्थी अब्सेंट असेल तर आपण अब्सेंट दाखवू शकता आणि त्यानंतर सबमिट अटेंडन्स वर आपल्याला क्लिक करायचं आहे. अशाच पद्धतीने प्रत्येक वर्ग आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, डिव्हिजन सिलेक्ट करायचा आहे, लोड स्टुडंट्स वर क्लिक करायचं आहे, विद्यार्थ्यांचं अटेंडन्स अचूक करायचं आहे, रिमार्क अचूक करायचा आहे, सबमिट अटेंडन्स वर क्लिक करायचं आहे. याच पद्धतीने मी सर्व वर्गांची माहिती मी चेक करतो आहे, लोड करतो आहे आणि त्यानंतर अटेंडन्स मध्ये प्रॉपर रिमार्क नोंदवून सबमिट अटेंडन्स वर क्लिक केलेला आहे. अशा पद्धतीने त्या शाळेमध्ये असलेल्या 1 ते 5 वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांचं अटेंडन्स आपण रेकॉर्ड केलेलं आहे. हे अटेंडन्स रेकॉर्ड झाल्यानंतर खाली व्ह्यू प्रिंट अटेंडन्स कार्ड वर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी एक अटेंडन्स व्हेरिफिकेशन कार्ड समोर येईल, ज्यामध्ये एकूण विद्यार्थी, त्याच्यानंतर प्रेझेंट विद्यार्थी आणि अब्सेंट विद्यार्थी पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर वर्गनिहाय किती विद्यार्थी होते, किती प्रेझेंट आहेत, किती अब्सेंट आहेत, हे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि हे जे पीडीएफ आहे, या पीडीएफ ला आपल्याला सेव्ह करता येईल किंवा याला डाउनलोड करता येईल. आपण याला लँडस्केप मध्ये कन्वर्ट करून सेव्ह करून घ्यावं आणि सेव्ह करून त्या शाळेचा युडॅस कोड आपण देऊ शकता किंवा त्या शाळेचं नाव सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकता. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे पीडीएफ आहे याला इथे क्लोज करायचं आहे आणि मग खाली इथे आपल्याला एक चेकबॉक्स दिलेला आहे, त्या चेकबॉक्स वर क्लिक करायचं आहे आणि जो रिमार्क दिलेला आहे तो रिमार्क वाचून घेणे आवश्यक आहे. या ठिकाणी आपल्याला सर्व विद्यार्थ्यांचं जे अटेंडन्स आहे ते कन्फर्म करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा एक ग्रुप फोटो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो ग्रुप फोटो नंतर आपल्याला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करायचा आहे. त्याची साईज 100 MB पेक्षा जास्त नसावी. या ठिकाणी ग्रुप फोटो घेताना प्रत्येक वर्गाचा सेपरेट फोटो घ्यावा आणि त्याचबरोबर हे फोटोग्राफ घेताना त्याला जिओ टॅगिंग करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्या कॅमेऱ्यामध्ये असलेली लोकेशन सेटिंग आपण चेक करून घ्यावी किंवा ते जर शक्य नसेल तर गुगल प्ले स्टोअरला जाऊन टाइम स्टॅम्प कॅमेरा हे जे ऍप आहे ते ऍप डाउनलोड करून घ्यावं आणि त्या ऍपच्या माध्यमातून आपण ग्रुप फोटो घ्यावेत, जेणेकरून त्या ठिकाणी आपलं गुगल लोकेशन पण येईल, त्याचबरोबर फोटोग्राफ घेतल्याची तारीख आणि वेळ सुद्धा नमूद होईल आणि हे सर्व फोटो एकत्र आणून त्याचा एक पीडीएफ तयार करावा आणि तो पीडीएफ आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. प्रोसीड फॉर फोटो अपलोड वर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर चूज फाईल वर आपल्याला क्लिक करावं लागेल आणि त्याच्यानंतर ज्या लोकेशनला आपण ते पीडीएफ सेव्ह केलेलं आहे ते लोकेशन सिलेक्ट करायचं आहे, पीडीएफ सिलेक्ट करायचा आहे, खाली ओपन वर क्लिक करायचं आहे, इथे रिमार्क लिहायचा आहे आणि मग सेव्ह अँड प्रोसीड फॉर ओटीपी व्हेरिफिकेशन वर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपलं पीडीएफ अपलोडेड अँड रिमार्क सेव्ह सक्सेसफुली येईल. ओके वर क्लिक करायचं आहे. आता आपल्या समोर स्टेप नंबर 5 येईल, ज्यामध्ये आपल्याला ओटीपी व्हेरिफिकेशन करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला स्वतःचा एक मोबाईल नंबर द्यावा लागेल आणि मग सेंड ओटीपी वर क्लिक करायचं आहे. एक ओटीपी आपल्या मोबाईल वर येईल, तो ओटीपी या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि नंतर व्हेरीफाय ओटीपी वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली लिहून येईल. ओके वर क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपली ही माहिती सबमिट होईल आणि त्यानंतर इथे एक टॅब आलेली आहे रिफ्रेश अँड गो. यावर जेव्हा आपण क्लिक कराल तेव्हा आपली संपूर्ण माहिती, त्या शाळेची संपूर्ण माहिती लॉक होईल. लॉक झाल्यानंतर परत एकदा आपल्या समोर अशा पद्धतीची एक स्क्रीन येईल आणि या स्क्रीन मध्ये आपल्याला दुसऱ्या शाळेची माहिती भरता येऊ शकते आणि अशा पद्धतीने आपल्याला ज्या ज्या शाळांची पटपडताळणी करायची आहे त्या सर्व शाळांची नोंद आणि माहिती या पोर्टलला भरायची आहे. यामध्ये
कोणतीही काही तांत्रिक अडचण असेल तर निश्चितच आपण कॉमेंट करावं, आपल्याला त्याबाबतच्या सूचना देता येईल. एक गोष्ट परत लक्षात ठेवायची आहे की एकदा आपण OTP व्हेरीफाईड केला की मग त्या शाळेचा डेटा लॉक होईल आणि तो परत भरता येणार नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओच्या खाली अवश्य कॉमेंट करायचं आहे. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.